राज्यामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे, कारण राज्यात नवीन सरकार सत्तेत येत आहे. महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे. पाहायला गेला तर मुंबई येथील आझाद मैदान येथे हा शपथविधी सोहळा पार पडतोय आणि या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेते मंडळी, कलाकार असतील, सिने अभिनेत्री देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पाहायला गेला तर राज्यभरातून, देशभरातून अनेक कार्यकर्ते आहेत. प्रत्येक पक्षाचे महायुतीतील ते सुद्धा या ठिकाणी जाण्यास रवाना झालेले आहेत किंवा उपस्थित त्या ठिकाणी लावणार आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचं या सोहळ्याचं आकर्षण असणार आहे ते म्हणजे देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनणार आहेत आणि त्यासोबत उपमुख्यमंत्री पद आणि आणखी मंत्री पदाची देखील शपथ या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपल्याला असं बोलायला आता हरकत नाही आहे की महायुतीने पुन्हा एकदा बाजी मारली आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात घेतलेला आहे. आता जनतेच्या अपेक्षा या नव्या सरकारकडनं काय असणार किंवा जनतेला काय हवं असं किंवा महागाईचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, तो हा सरकार कमी करणार का किंवा मग आणखी बाकीच्या गोष्टी होतील, हा देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आणि दुसरं म्हणजे पाहायला गेलं तर विरोधी पक्षनेते किंवा विरोधी पक्षातील कोणतेही नेते यामध्ये सामील होणार नाही आहेत, या शपथविधीमध्ये सहभागी होणार नाही आहेत. पाहायला गेलं तर त्यांनी स्वतःहूनच आंदोलने देखील केली आहेत ईव्हीएमच्या विरोधात. राज्यभर एकीकडे शपथविधी सोहळा पार पडतो, दुसरीकडे ईव्हीएम विरोधात आंदोलने सुरू आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा मुंबईमध्ये आज होत आहेत. मात्र आज खरोखरच सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो, ज्या शपथविधी सोहळ्याची महाराष्ट्राची जनतेला अपेक्षा होती, तो सोहळा अखेर पार पडतोय. काही दिवसांपूर्वी हा सोहळा व्हायला हवा होता, शपथविधी घ्यायला हवी होती, मात्र काही कारणांमुळे लेट झालं. आपापसात अंतर्गत वाद आहेत, त्यामुळे कुठेतरी हे उशिरा होत आहे. मात्र आज हा सोहळा पडत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून हे शपथ देखील घेणार आहेत. त्यामुळे आता सरकार हे जनतेच्या मागण्या मान्य करेल का, अपेक्षा पूर्ण करेल का, हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मी आकांक्षा देशमुख, मुंबई.